थँक्यू. तू खूप छान लाजतेस. भैया जमतंय ना मला. त्याचंच खूप टेन्शन होतं मला. म्हणजे मुलं बघण्याची पहिलीच वेळ आहे ना माझी, त्यामुळे आधी काहीच रिहर्सल झाली नव्हती. पण खरं सांगू, यात पण एक वेगळीच गंमत आहे. तुम्ही विचारा ना मला प्रश्न. मी तुला पसंत आहे का? हो. म्हणजे तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस? हो. तुम्ही खूप मोठे डॉक्टर आहात ना? हो. खूप मोठी मोठी ऑपरेशन्स करत असाल ना? नाही, मी छोटी छोटी करत असाल, काही हरकत नाही. मला आवडेल. मी तर तुमची नर्स बनायला सुद्धा तयार आहे. हा, आणि मी पोलीस असतो तर मग मी लेडी कॉन्स्टेबल बनायला तयार आहे. हे असं असतं? हो, मी सगळं ठरवलंय. मी तर आपलं लग्न झाल्यानंतर कोणता उखाणा घ्यायचा ना ते सुद्धा ठरवलंय. अरे वा, कोणता? कानात स्टेथोस्कोप, हातात ग्लव्स, अनिकेत रावांचं नाव घेते, दिवस रात्र रोज रोज. वा 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 वा. म्हणजे एकंदरीत तुझं सगळंच ठरलंय तर? हो हो हो. येस बेबी. हो हो, मी आता लवकरच येणार आहे आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. येस. हो हो, मी सांगून टाकलं सगळ्यांना की मला नुपूरशी लग्न करायचं नाहीये म्हणून. हो, आणि नुपूरसाठी माझ्या एका डॉक्टर मित्राचं स्थळ पण आणलंय मी. अनिकेत नाव आहे त्याचं. हो, एकदा का नुपूर आणि अनिकेतचं लग्न ठरलं ना की माझ्या मनातलं सगळं गिल्ट संपेल यार. तर टेन्शन बऱ्यापैकी कमी झालं. येस, या आय एम रिलॅक्स नाव. येस. यू नो व्हॉट, नुपूर लग्नासाठी एवढी एक्साइटेड आहे ना की ती लग्नाशिवाय जास्त दिवस नाही थांबू शकणार आहे. एव्हरीथिंग इज डन नाव. येस. आता नुपूर आणि अनिकेत बोलतायत एकमेकांशी. प्लीज तुम्ही लग्न झाल्यावर माझं नाव चेंज करायचं. का? तशी पद्धत असते ना, लग्नानंतर मुलीचं नाव चेंज करतात. मग तुम्ही ते नाव असं तांदळामध्ये लिहायचं. सो एकंदरीत असं दिसतंय की पोस्ट मॅरेजचा खूप चांगला अभ्यास दिसतोय तुझा. फक्त पोस्ट मॅरेजचाच नाही, ओव्हरऑल मॅरेजचाच मी खूप अभ्यास केलेला आहे. सगळं ठरवलंय मी. लग्नात ना मी अशी हातभर मेहंदी काढणार आहे. मग मला असे डोलीतून घेऊन येतील आणि मग अंतरपाठच्या दोन्ही बाजूला आपण दोघे उभे असू. आणि मग अंतरपाठ खाली झाला की मी हळूच अशी तुमच्याकडे बघेन आणि मला लाजेन. मी काय म्हणते, तुम्ही घोड्यावर बसूनच याल ना? नाही हा, काही काय. तू पिक्चर्स खूप बघतेस का? मी स्वप्न खूप बघते. लग्नाची स्वप्न, नवऱ्याची स्वप्न, संसाराची. मला ना खूप हौस आहे लग्न करायची. म्हणजे एकदाच होतं ना लग्न आपल्या आयुष्यात, मग ते कसं एन्जॉय करायला हवं आपण. त्या एका दिवशी ना आपण सेलिब्रिटी असतो, सगळे जण आपलं कौतुक करत असतात. म्हणून मी खूप एक्सायटेड आहे त्या एका मोमेंटसाठी. आणि आता ती मोमेंट येईलही. तुम्हाला कोट झाला ना? हो झाला. थँक गॉड. त्याचंच इतकं टेन्शन आलं होतं ना मला. म्हणजे कोट झाला नसता तर तू नवरा बदलणार होतीस. हो. अय्या, तुम्ही काही खातच नाही आहात, नुसतेच बोलताय. घ्या ना चिवडा. लग्नासाठी आणला होता चिवडा. ठेवून ठेवून खराब होईल ना, म्हणून काकू म्हणाली आपण कांदे पोहे नको करूया, चिवडाच खपूया. खपूया म्हणजे मी काय ते चिवडा खपवण्यासाठी आलोय? अय्या, हे फार युनिक आहे तुमचं. तुम्ही कागद का फाडताय? हा, तरीच मधू खूप चिडचिड करत होती. म्हणाली की डॉक्टर मुलगा बघायला आलाय की कचरेवाला. फार तापट आहात तुम्ही. मगाशी पण जयंत काकाला तुम्ही असं कसं भिंतीशी धरलं? काही झालं असतं म्हणजे? काय होणार होतं तुझ्या काकाचं? त्यांचं नाही, भिंतीचं म्हणते मी. कोसळली असती. हे असं काही होऊ नये म्हणूनच मी कागद फाडतो. म्हणजे काय, राग आला की मी कागद फाडतो आणि कागद फाडला की माझा राग निघून जातो. मी ना कागदाचा वेगळाच उपयोग करते. म्हणजे ड्रॉइंग काढण्यासाठी, कविता लिहिण्यासाठी. मी ना माझी सगळी स्वप्न कागदावर लिहून काढली आहेत. आणि हा, मी माझ्या नवऱ्यासाठी खूप ग्रीटिंग्स तयार केली आहेत. हे बघा, म्हणजे एंगेजमेंटसाठी ग्रीटिंग्स,
लग्नातल्या प्रत्येक मोमेंटसाठी ग्रीटिंग्स, फर्स्ट अॅनिव्हर्सरी, सेकंड अॅनिव्हर्सरी, खूप सारी ग्रीटिंग्स केली आहेत मी. खरं तर मी पण कागदाचा खूप जास्त वापर केला आहे, पण रिझन्स वेगवेगळे आहेत ना. मी काय म्हणते, म्हणजे राग घालवायला कागदाचा उपयोग करण्यापेक्षा प्रेम व्यक्त करायला कागदाचा उपयोग केलात तर? नाही, पण मनातला राग गेल्याशिवाय प्रेम व्यक्त कसं होणार? आणि मी उगाच कधीही चिडत नाही. मला कोणीतरी चिडवलं, उकसवलं तरच मी चिडतो. तुमचा तुमच्या रागावर कंट्रोल असायला हवा ना. म्हणजे कोणीतरी तुम्हाला उकसवलं की तुम्ही तसं फॉलो करणार, तुम्ही तसं वागणार, हे काही बरोबर नाहीये. नीरजची माझं तुटलं ना तेव्हा हे असंच घडलं. म्हणजे इतरांनी ठरवलं आणि मी ते फक्त फॉलो करत गेले. म्हणजे जसं सांगत गेले सगळेजण तसं मी वागत गेले. पण त्यात मजा नाही ना. म्हणजे आपला कोणीतरी कोळसा भरायचा आणि आपलं इंजिनासारखं आपण नुसतं धुसपुसत राहायचं. तुम्ही स्वतः डॉक्टर आहात की नाही? मग तुम्ही स्वतःला असं इंजेक्शन देऊन स्वतःचा राग का नाही घालवत? राग हा काय शारीरिक प्रॉब्लेम नाहीये, मनाचा प्रॉब्लेम आहे. मग तुम्ही मनाच्या डॉक्टरला, आय मीन सायकॅट्रिस्टला का नाही दाखवत? एक मिनिट, काय बोललीस तू? सॉरी, चुकीचं बोलले का काही? थांबा, मी तुम्हाला फाडायला कागद आणून देऊ. नाही नाही नाही, तू मनाचा डॉक्टर म्हणालीस. आज खऱ्या अर्थाने सोनं झालं माझ्या डिग्रीचं. मला वाटलं होतं इतरांसारखं तूही म्हणशील वेड्यांचं डॉक्टर. बाकी सगळे तेच म्हणतात ना. पण मन वेडं नसतं, त्याला जपावं लागतं. तुम्ही मनाचे डॉक्टर आहात का? हो, आणि हेच मी सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही तुमच्या मनाला फक्त एवढंच सांगा की कोणीही कितीही काहीही म्हटलं तरी चिडायचं नाही. किती छान बोलतेस तू. कसं जमतं तुला? मैत्रिणीमुळे. म्हणजे मला मुलगा बघायला येणार आहे जेव्हा तिला कळलं ना, तेव्हा तिने मला खूप SMS पाठवले. म्हणजे मुलगा बघण्याची माझी पहिलीच वेळ आहे ना. तिने खूप स्थळं बघितलेली आहेत. तर मग अरेंज मॅरेज असं जुळतं ना, बोलून बोलून. पण आता मी फार काय नाही बोलू शकणार. का? कारण मेसेज मधले सगळे मुद्दे संपले. आणि मी लग्नाला नकार दिला तर? हा नीरजचा प्रॉब्लेम आहे. कारण त्यांनी लग्नाला नकार दिला म्हणून त्यानं तुम्हाला बोलवलं. आता तुम्ही लग्नाला नकार दिला तर त्यालाच दुसरा मुलगा शोधावा लागेल. पण तो का नाही करत आहे तुझ्याशी लग्न? मला आत्ता लग्न करायचंय आणि त्याला लग्न करायचं नाहीये. इतकं सिंपल आहे. यू आर अमेझिंग. हे सुद्धा किती सिंपल करून टाकलंस ना तू. खरं सांगू, सगळ्या गोष्टी ना सिंपलच असतात. आपणच त्या उगाचच कॉम्प्लिकेटेड करत असतो. धागा सरळ असतो, तो तसा नाही धरला तर मग गुंता होतो. हे सुद्धा तुझ्या मैत्रिणीच्या मेसेजेस मधलं का? नाही नाही, हे आजीने सांगितलं. सो आता काय निर्णय आहे तुझा? तो सुद्धा सिंपल आहे. तो सगळ्यांनी मिळून घ्यायचा. त्यात पण मजा आहे ना. आपली फॅमिली, माझे पप्पा, तुझे नवीन पप्पा, सगळे मिळून घेतील डिसिजन. अनिकेत आमचा मुलगा आहे आणि त्याच्या लग्नासाठी आमच्या काही अपेक्षा आहेत. शैला वंशांच्या वेळी आमच्याही काही अपेक्षा होत्या. त्याचं काय झालं? ते आता जाऊ. आता मी मुलाचा बाप आहे तेव्हा मी सांगेन तसं व्हायला पाहिजे. जयंता नाही, यांना जरा समजावा. मुलीच्या काकांना जरा आदराने बोलायला सांगा. बाबा हो, पण कसल्या अपेक्षा? लग्न होणं महत्वाचं आहे ना. पण अपेक्षा पूर्ण होणं सुद्धा महत्वाचंच आहे ना. नाही, काय काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही 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 तुम्ही परत लग्नाला नकार दिलात का? नाही, नकार वगैरे नाही. लग्नाचं आहे ना, म्हणून जरा बोललं पाहिजे. बोलू ना प्लीज. मी माझ्या मुलाला सर्जन केलेलं आहे. कधी? तुला नाही रे, माझ्या लाडक्या मुलाला. मी सर्जन नाहीये. सॉरी, मी त्याला आय स्पेशालिस्ट केलाय. हो का? बरं झालं. आपण आईसाहेबांचे डोळे दाखवून घेऊया. सारख्या धडपडत असतात इथे तिथे. एक मिनिट. मी आय स्पेशालिस्ट पण नाहीये. वाटलंच मला. माझा पाय एका झटक्यात बरा केला. तुम्ही हाडांचे डॉक्टर आहात ना? नाही, सॉरी. मी थोडा वेगळा डॉक्टर आहे. एक काम करा, तुम्ही एक बोट पकडा. तुम्ही स्किन स्पेशालिस्ट आहात. नाही. मला वाटतं ना तुम्ही दातांचे डॉक्टर आहात. नाही. तुम्ही नक्की डॉक्टर आहात ना? नाही, आपण एक काम करू.
सध्या यांना हे मेंदूचे डॉक्टर आहेत असं गृहीत धरून टाकू. बरं. एक मिनिट, मी डॉक्टर आहे पण मनाचा डॉक्टर आहे मी. म्हणजे हार्टचा डॉक्टर? ओ, हार्ट ब्रेक नंतर तुम्ही काहीतरी उपाय करता का हो? प्लीज मला. जयंतराव, नेमका कशाचा डॉक्टर केला त्याला? मी याला कलाकारांचा डॉक्टर केलाय. अच्छा, म्हणजे फक्त कलाकारांनाच बघतात? तसं नाही रे, म्हणजे ऍक्टर डॉक्टर असतात ना, तसा केला. मी काही ऍक्टर डॉक्टर वगैरे काही नाही आहे, मी फक्त डॉक्टर आहे. आपण नक्की कसले डॉक्टर आहात? त्यात काय लाजायचं एवढं? मूळव्याधीचे डॉक्टर आहात का? मग सांगून टाका ना. ओके ओके फाईन. मी एक सायकियाट्रिस्ट आहे. तर मी याला सॉक्रेटिस बनवला. बाबा तो फिलॉसॉफर होता, सॉक्रेटिस. म्हणजे हा सायक्रेटिस्ट आहे. हा, अरे हा वेड्यांचा डॉक्टर आहे. ए बाबा, ए तुझ्या बाबांची ट्रीटमेंट चांगली करा, मन लावून. जयंताला गरज आहे बाबा ट्रीटमेंटची. राग घालवायला कागदाचा उपयोग करण्यापेक्षा प्रेम व्यक्त करायला कागदाचा उपयोग केलात तर एक मिनिट. मी नुपूरशी लग्न करायला तयार आहे. पण माझ्याशी लग्न करायचं की नाही हे नुपूरच ठरवेल. मी कसं काय ठरवू? का नाही? मगाशी इतकं छान बोलत होतीस तू. आता तुझं मन काय सांग? एक मिनिट पकड. पोट तोडेन मी ते आता. अगं तू बोल ना बाई, पटकन बोल. नुपूर बाळा, तुला टॉर मध्ये यायचंय ना? टॉप फ्लोर हवाय की नाही? हा? हा, बोल ना लवकर. हा. मी माझ्या मोबाईल शॉप मधला पहिला फोन तुला फ्री देईन. आणि टॉवरमध्ये नंतर सुद्धा आपल्या जवळ राहशील ना. मग सगळं छान होणार आहे. अगं बाई, सत्य आहे. एक मिनिट, सगळ्यांनी तिला ठरवू द्या. पण मी कसं काय ठरवू? ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी सांगतो तू चल माझ्या बरोबर. आय एम सॉरी, पण मग सगळ्यांची काही हरकत नसेल तर थोडा वेळ मी नुपूरशी बोलू शकतो प्लीज? आता ठरव काय? मी छापा काटा सांगताना पण 10 वेळा विचार करते. आणि तर हा निर्णय मी सांगायचा? मी कसं काय ठरवू? मम्मी म्हणते सगळं छान होईल, त्यामुळे ते होप्स असतात माझ्याकडे. पप्पांकडे नेहमी 2 ऑप्शन्स असतात. पण मी मात्र कन्फ्युज झाली. एवढं कॉम्प्लिकेटेड वाटतंय तुला? हो. आजीने काय सांगितलंय? सगळं सिंपल असतं. धागा सरळ असतो, तो तसा नाही धरला तर मग त्याचा गुंता होतो. हो ना? आजीला काय जाते सांगायला? आता माझ्या हातात जर गुंता झाला असेल तर मी काय करायचं? मग तो गुंता सोडवायचा आणि धागा सरळ करायचा. सरळ सरळ सांगा ना, काय करायचंय? ओके, एकदम सोपं आहे. तुला भूक लागली, तुला काय खायचं असतं? म्हणजे इमॅजिन कर की तुला भूक लागली तर तुला काय खायला आवडेल? पिझ्झा. मला ना चीज खूप आवडतं. गुड. पण पिझ्झा याला वेळ लागणार असेल तर मला पिझ्झा फुकट मिळेल. नाही नाही नाही, तसं नाही. म्हणजे पिझ्झाच्या बदल्यात मी तुला बर्गर ऑफर केला तर? नाही, मी थांबेन पिझ्झासाठी. बघा, बर्गर बरोबर एक्स्ट्रा चीज सुद्धा देईन मी तुला. नाही नको, पण मला पिझ्झाच हवा. अजून एक ऑफर देतो. बर्गर सोबत मी तुला पुरणपोळी सुद्धा देतो. डबल धमाका ऑफर. नाही, काही धमाका वगैरे नको, मला पिझ्झाच हवा. सी, तू तुझे डिसिजन्स घेऊ शकतेस आणि त्यावर फर्म सुद्धा राहू शकतेस. आता आणखी डोळे बंद कर. लग्न आधी नाही असं काही. आणि आपलं तर अजून लग्न पण नाही ठरलंय. हा, रिलॅक्स. माहितीये मला, गंमत आहे ग. डोळे बंद कर आणि बघ. छान आहे गंमत. सांगितली कुठे आहे? तुम्हीच तर म्हणालात डोळे बंद कर आणि बघ. कसं बघणार? कारण बंद डोळ्यांनी जे दिसतं ते कधी कधी उघड्या डोळ्यांनी नाही दिसत. अय्या, हे सॉलिड आहे. तुम्हाला पण तुमच्या मित्रांनी मेसेजेस केले का माझ्या मैत्रिणींसारखे? नो, मी मनाचा डॉक्टर आहे की नाही. मग माझं ऐक. डोळे बंद कर. आता तुला आवडणाऱ्या पिझ्झाचा विचार कर. शांतपणे मन एकाग्र करून बघ. दिसला? हो, दिसतोय. वाव. गुड.
आता हाच पिझ्झा तुझ्या लग्नात डिलिव्हर होणार आहे. तो बघ तुझ्या लग्नाचा हॉल. चल आज जाऊ. इथूनच डोळे बंद ठेव. आता आपण हॉलच्या आत आलो. काय काय दिसतंय तुला? घरातले सगळे जमलेत. किती छान सजलेत. अय्या त्या 2 खुर्च्या, एक माझ्यासाठी आणि एक माझ्या नवऱ्यासाठी. लहान मुलं खेळतात त्याच्या आजूबाजूला. चंदू काका आहेर जमा करायला बसलाय. अय्या किती माणसं आली आहेत. आता तुला तू दिसतेस सजलेली. हो, दोन्ही हातावर मेहंदी, शालू, मुंडावळ्या. आता तो बघ कोणाला. तुझा नवरा दिसतोय तुला? हो दिसतोय. सांग ना मग कोण आहे तो? तो पाठमोरा उभा आहे. वळायला सांग ना त्याला. ए पलट पलट ना. ए पलट. सांग ना कोण आहे तो? चेहऱ्यावर सेहरा आहे. त्या सेहऱ्यामुळे चेहरा दिसत नाहीये त्याचा. अच्छा, म्हणजे तो मी नाही. नाही, मी कोणाचा चेहरा दिसत नाहीये. नो प्रॉब्लेम. एक दिवस तुला त्याचा चेहरा नक्की दिसेल, एकदम क्लिअरली. आणि ज्या दिवशी तुला तुझ्या स्वप्नात फिट बसणारा चेहरा दिसेल तेव्हाच तो. कोणाचा चेहरा दिसला नाही तर माझं लग्न नाही होणार. असं कसं? आता कुणाचा चेहरा दिसला नाही तर मैं होणार. हा हा. निघतो मी आता. काळजी घे. आणि हो, यापुढे मी कागदाचा वापर राग घालवण्यासाठी नाही करणार, तर प्रेम व्यक्त करण्यासाठी करणार. तुझ्या स्वप्नांचा प्रवास खूप छान होईल. हॅपी जर्नी. येस बेबी. हो अगं, पुढच्या आठवड्याचंच तिकीट बुक करतोय. हो हो, यांचं जमलंच आहे आता. आता काय चट मंगनी पट ब्या. ए अच्छा, लिसन, आय विल कॉल यू लेटर. ओके अनिकेत आलाय. या बाय बाय. कॉंग्रॅच्युलेशन्स बडी, कॉंग्रॅच्युलेशन्स. यु नो व्हॉट, मला वाटलंच होतं की नुपूरसाठी माझ्याहीपेक्षा बेटर ऑप्शन तूच आहेस. म्हणजे तुझ्यासारखा दुसरा ऑप्शन असूच शकत नाही अरे. चला आता पटकन सगळी तयारी करायला हवी, सगळी अरेंजमेंट करायला हवी. आय एम सो हॅपी अनिकेत, आय एम सो हॅपी यार. अरे तुझा चेहरा का? ओ, लग्नानंतर तुझं बॅचलर लाईफ संपणार म्हणून नाही का? हा ठीक आहे ना यार, एन्जॉय कर ना. नुपूरकडे बघ कशी एन्जॉय करते. म्हणजे जगात लग्न करणारी ही पहिलीच असं काहीतरी झालंय तिचं. येतो. अनिकेत, काय झालं? तू असं अचानक का निघालास? तुला नुपूर पसंत नाही पडली का? अनिकेत, शी इज अ व्हेरी गुड गर्ल यार. म्हणजे खूप साधी आहे ती, खूप चांगली आहे ती. तुम्ही दोघं सोलमेट शोभाल अशी आहे ती. नुपूरने नकार दिला. मी बोलतो तुझ्याशी, यू डोंट वरी. ओके मी नाही नको. काय झालं काय? सी, नुपूर इज अ व्हेरी नाईस सोल. ती इतकी साधी आहे, इतकी चांगली आहे की मला खूप आवडली ती, अगदी मनापासून. पण तिचा निर्णय तिला घेऊ दे. तिची लग्नाबद्दल खूप स्वप्न आहेत रे. आणि तिला तिच्या स्वप्नातला मुलगा मिळणं खूप गरजेचं आहे ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी. म्हणजे मी ऑन आहे, मी तयार आहे लग्न करायला. तू कधीही सांग. पण प्लीज तिला फोर्स नको करूस. तिचा निर्णय तिला घेऊ दे.
आणि हो, अजून एक ऐकशील का माझं? काय? तुझ्या बाबांना जरा घेऊन ये माझ्याकडे. आय थिंक ही नीड्स हेल्प.